ठाण्यात माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा। ठाण्यातील कळवा खारेगाव येथे राहणारे शिवसेनेचे उपनेते व ज्येष्ठ नेते दशरथ पाटील व ज्येष्ठ नगरसेवक उमेश पाटील यांच्या घरी गेल्या 40 वर्षापासून माघी गणेशोत्सव साजरा केला जात आहे। गेल्या 40 वर्षापासून सदर उत्सव येथे सुरू असून 1.5 दिवस घरात वेगळाच उत्साह आणि भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी बाप्पाची सेवा केली जाते। विशेष म्हणजे नवसाला पावणारा गणपती म्हणून या बाप्पाची ख्याती आहे। सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर येथे येत असतात। श्रींच्या दर्शनासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, माजी महापौर शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार सुभाष भोईर, शिवसेना नेते दशरथ पाटील, ज्येष्ठ नगरसेवक उमेश पाटील, समाजसेवक राकेश पाटील, समाजसेविका रचना पाटील, उद्योजक जगदीश पाटील व इतर मान्यवर पाटील कुटुंबीय मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। सर्वप्रथम सर्वांना या माघी गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे माझे सासरे लोकनेते शिवसेनेचे उपनेते दशरथ दादा पाटील यांच्यावरती जेव्हा 85 साली हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक होती। त्यानंतर माझ्या आजी सासूंनी देवापुढे एक साकडं घातलं की माझ्या मुलाला बरं वाटू दे, ती प्रकृती व्यवस्थित सुधारू दे। त्यानंतर मी 1.5 दिवसाचे माघी गणेशोत्सव घरामध्ये आणणार आणि सर्व तेव्हापासून आतापर्यंत 40 वर्ष झालेले आहेत त्या गणेश उत्सवाला। आम्ही सर्व कुटुंब एकत्र गुण्या गोविंदाने हा सण उत्सव साजरा करत आहोत। तरुण अगदी उत्साहाचा असतो। पारंपरिक पद्धतीने सर्व देवाचे पदार्थ बनवले जातात आणि या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात। आमची सर्व मुलं म्हणजे शिक्षणासाठी परदेशात वगैरे ते देखील याच्यासाठी 2 दिवसाची सुट्टी घेऊन येथे आलेली आहेत। देवापुढे एवढंच मागणं मागेन की माझ्या कुटुंबाला आणि पूर्ण आपल्या प्रभागातील सर्व लोकांना चांगले आयुष्य आरोग्य लाभू दे आणि सुदृढ जीवन निरोगी आयुष्य मिळू दे।